विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सचा अभ्यास करताना मुलांचे दोन गट तयार होत आहेत. बघा मी काय सांगतोय ते व्यवस्थित लक्ष द्या. पहिला जो ग्रुप असा आहे स्टुडंटचा, चला ठीक आहे त्याला आपण ग्रुप ए म्हणूया आणि इकडे ग्रुप बी म्हणूया आपण. ग्रुप ए मध्ये 90% स्टुडंट आहेत आणि ग्रुप बी मध्ये 10% स्टुडंट आहेत. आता ह्यांच्याबद्दल पहिला बोलूया आपण. ओके. ही मुलं कोण आहेत? की ही म्हणतायत मुलं, की सर न्यूमेरिकल आम्हाला जमत नाहीत. आम्ही फक्त थिअरी केलं तर चालेल का? आम्ही फक्त थिअरीचा अभ्यास करून आमचा ग्रुप क्लिअर होईल का? किंवा आमचे टार्गेट अचीव्ह होतील का? ग्रुपिंगचे असतील किंवा कुठलेही असतील. ओके. आणि ही जी 10% मुलं आहेत ना, ती कोण आहेत? ज्यांनी जेईची प्रॉपर प्रिपरेशन केलेली आहे, ते म्हणतात, की सर आम्हाला न्यूमेरिकल्स जमतायत, पण थिअरी अटेम्प्ट करणं फार जड जातंय. मग फक्त न्यूमेरिकल्स केले तर चालतील का? बरं, या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित एक्सप्लेन करतो. आपला फिजिक्सचा पेपर असतो 70 मार्काचा. ओके. म्हणजे 70 मार्क्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात लक्षात घ्या. अरे पण विथ ऑप्शन तो पेपर ऑलमोस्ट 100 मार्कचा होऊन जातो लक्षात घ्या. ऑप्शन्स खूप आहेत आपल्याकडे. सेक्शन बी बघा, सेक्शन सी बघा, सेक्शन डी बघा. खूप ऑप्शन आहेत लक्षात घ्या. ऑप्शन म्हणजे याचा अर्थ कळाला का तुम्हाला? म्हणजे 5 पैकी 3 सोडवा, 12 पैकी 8 अटेम्प्ट करा. असे 4-4 क्वेशन्स ऑप्शनल आहेत आपल्याकडं. सेक्शन बी मध्ये 2 मार्काचे, 3 मार्काचे क्वेशन्स म्हणूया आपण. मग आता मुद्दा असा आहे, की याच्यामध्ये थिअरी किती मार्काला आहे आणि न्यूमेरिकल किती मार्काला आहे सांगतो. 100% फिक्स वेटेज आहे. न्यूमेरिकल्स हे 35 मार्काला येणारच. 10 एमसीक्यू आहेत, त्यातले 3 न्यूमेरिकल्स. 8 व्हीएसए व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यातलं एक न्यूमेरिकल फिक्स आहे लक्षात घ्या. सेक्शन बी मध्ये 5 न्यूमेरिकल. ओके. सेक्शन सी मध्ये 5 न्यूमेरिकल आहेत आणि सेक्शन डी मध्ये 2 क्वेश्चन मध्ये न्यूमेरिकल येतात. येतातच. बर हे 35 मार्काचे न्यूमेरिकल जवळ-जवळ 100 पैकी 90 मुलं आहेत, की ज्यांना न्यूमेरिकल मध्ये भोपळा म्हणजे 0 आहेत. नाही जमत. एक न्यूनगंड आहे किंवा मला हे जमणारच नाही असं बऱ्याच मुलांना वाटतंय. आणि एक लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये ज्या मी सजेशन देणार आहे तुम्ही फॉलो करायचंय. हा आकडा मला कमी करायचाय. हो, कमी करायचा आहे. माझी इच्छा आहे जास्तीत जास्त मुलांना न्यूमेरिकल्स हे आलेच पाहिजे. बर. मग आता याचा अर्थ समजून घ्या न्यूमेरिकल्स यांना जमत नाहीत. मग आता या मुलांनी काय केलं पाहिजे? तर डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि एक्सप्लेन द टर्म बरं का. डेरिव्हेशन्स मी बोललेलो नाहीये. नाही बोललो. हे पहिलं डी म्हणजे काय सांगा? डेफिनेशन. नंतर कोण आहे? डिस्टिंग्विश. नंतर काय आहेत? डायग्राम. नंतर कोण आहे? एक्सप्लेन द टर्म्स. हे जे क्वेशन्स आहेत, हे जे एवढे क्वेशन्स आहेत ना, याचं वेटेज ऑलमोस्ट 30 प्लस मार्काचं आहे. हे ईझी आहे. सर आता बरं वाटतंय. म्हणजे मी फक्त थिअरी केली तरी फिजिक्समध्ये 30च्या आसपास मार्क तर पाडू शकतोय. ओके. आणि कॉलेज 30 मार्क देणार आहे. 60 मार्क झाले की येस म्हणूया आपण. नाही. ही असं जे टार्गेट ठेवणारी मुलं आहेत ना, यांचा स्कोर जेव्हा 100 मार्काचा यांचा रिझल्ट मिळतो ना, ही मुलं 35 ते 45 मध्येच अडकलेले असतात. स्टक झालेले असतात लक्षात घ्या. एक लक्षात घ्या डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म हे 16च्या 16 टॉपिकमध्ये केलं पाहिजे. 16च्या 16 टॉपिक मधलं हे केलं पाहिजे आपल्याला. तर चांगला स्कोर येणार आहे. 4-5 टॉपिक करून जाऊन ते 30 मार्क मिळणार नाहीयेत बाळांनो. 4-5 टॉपिक जाऊन ते 30 मार्क मिळणार नाहीयेत. तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे 16च्या 16 टॉपिकचा. आता जर या सेक्शनमध्ये तुम्हाला 30 पेक्षा जास्त मार्क जे येतात परीक्षेत विचारले जातात प्रश्न. 30 पेक्षा जास्त मार्क मिळवायचे असतील, तर तुम्हाला काय करावं लागेल, की आपल्या चॅनलवरती सह्याद्री ट्युटोरियल हे आपल्या चॅनलवरती मी असा व्हिडिओ अपलोड केलाय, की ऑल डेफिनेशन्स, ऑल इम्पोर्टंट डेफिनेशन्स, ऑल डिस्टिंग्विश विथ आन्सर. डेफिनेशन कुठल्या पेजवर कुठले हे सुद्धा मी दिलंय. थोडंसं शोधा. मग तुम्हाला ते प्रश्न करावे लागतील. पण थांबा, सोल्युशन मिळालंय का? नाही. काय उपयोग आहे नुसतं थिअरी करून? नाही चालणार बरं का बाळांनो, नाही चालणार. आता ज्यांचं न्यूमेरिकल परफेक्ट आहे, त्यांचा प्रॉब्लेम तर आपण आत्ताच सॉल्व्ह केलाय, की हे प्रश्न केले तर न्यूमेरिकल्स तुम्हाला जमतायत. पण आणखीन महत्त्वाचं मला एक्सप्लेन करायचंय तुम्हाला. प्रेझेंटेशनचं काय? प्रेझेंटेशनचं काय? न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना गिव्हन डाटा लिहिला पाहिजे. ओके. टू फाइंड काय क्वेशन विचारला ते लिहिलं पाहिजे. फॉर्म्युला टू बी युज्ड, कॅल्क्युलेशन्स असं केलं पाहिजे. निदान गिव्हन डाटा लिहिला पाहिजे, फॉर्म्युला लिहिला पाहिजे, त्यात व्हॅल्यू पुट केल्या पाहिजेत. हे लक्षात ठेवा तुम्ही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही आपलं ॲप्लिकेशन पण डाउनलोड करा. त्याच्यावर 100 पेक्षा जास्त फ्री व्हिडिओ आहेत. हां, तुम्ही ते बघा.
सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून. स्टोअरमध्ये फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे. त्यातले व्हिडिओ बघा. एक्स्ट्राऑर्डिनरी बॅच आहे लक्षात घ्या. बरं आता थांबा ना, मी तुम्हाला सांगतो ना. आता थिअरी जमते, पण न्यूमेरिकल जमत नाहीत. या मुलांचं काय? तर मी क्लिअरली सांगतो. इलेक्ट्रोस्टॅटिकचं उदाहरण घेऊया. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये फोर्सचा जो फॉर्म्युला आहे कुलॉम्ब्स लॉ 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे 1/4 एप्सिलॉन नॉट Q अपॉन R स्क्वेअर. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे 1/4 एप्सिलॉन नॉट Q अपॉन R. मग इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा पण फॉर्म्युला आहे. त्यात पण 1/4 एप्सिलॉन नॉट आहे. करा की सगळ्या फॉर्म्युल्याची रिव्हिजन. आणि मी तुम्हाला सांगतो तुमची भीती दूर करण्यासाठी एकच उपाय आहे. तो माझा इथं लिहायचं राहिलाय. लॉज पासून सुरुवात करा. याला धरून 30 मार्क आहेत बरं का लक्षात घ्या. लॉज. मग आपल्याकडे प्लेलिस्टमध्ये ऑलमोस्ट सगळे लॉ आम्ही एक्सप्लेन केलेत लक्षात घ्या. आणि क्लिअरली लॉचं स्टेटमेंट फक्त तुम्ही पाठ करताय थिअरीवाली मुलं. तुम्हाला न्यूमेरिकल्स पण करायचे आहेत. म्हणजे आणखीन कन्क्लुजन काय फायनली, की तुम्हाला थिअरी पण करावी लागेल प्लस न्यूमेरिकल सुद्धा करावे लागतील. मग हे जर तुम्ही दोन्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला बोर्ड प्लस सीईटी मध्ये उज्ज्वल यश मिळणार. मी सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी, एक्स्ट्राऑर्डिनरी तुमचा रिझल्ट असणार आहे. बरं, मग तयारी करताना काय करायचं सांगतो, की ही आमची मेथड आहे, की कन्सेप्ट म्हणजे लॉ असेल किंवा डेफिनेशन असेल एखादी. ही कन्सेप्ट झाल्यानंतर लगेच पुस्तकात त्याच्यात बघायचं सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे का? अरे असतोच. लॅपलास लॉ फॉर स्फेरिकल मेम्ब्रेन हाय की सॉल्व्ड प्रॉब्लेम. आलाय की परीक्षेत. पुन्हा स्टोक्स लॉ आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. ते एक लॉ नंतर ऑलमोस्ट न्यूमेरिकल आहे बरं का रे बाळांनो. एका ठिकाणी नसेल इकडे-तिकडे पण ऑलमोस्ट आहे. सॉल्व्ड प्रॉब्लेम झाला, की मग एक्सरसाइजमध्ये त्या कन्सेप्टवर न्यूमेरिकल आहे का ते बघायचं आणि ते सॉल्व्ह करायचं. आणि त्याच्यानंतर पी-वाय-क्यू आणि त्यासाठी कोण? वाय लर्न ॲप्लिकेशन जे फ्री आहे तुम्हाला लक्षात घ्या. वाय लर्न वरती त्या कन्सेप्टवर कुठला प्रश्न आलाय का हे बघायचं लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं मी करतोय, पण मला लक्षातच राहत नाहीये. मी अभ्यास खूप करतोय, पण लक्षातच राहत नाही. असा जो मी व्हिडिओ बनवलाय, त्यात जी मी टेक्निक एक्सप्लेन केली I111 किंवा Instagram वरती आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. लक्षात घ्या. शोधा सह्याद्री_ऑफिशियल असं नाव आहे लक्षात घ्या. ॲक्चुअली सांगू का? वैयक्तिक ना सांगतो त्याच्यावरचा रिस्पॉन्स एक्स्ट्राऑर्डिनरी आहे बघा. सह्याद्री_ट्युटोरियल आणि ॲक्चुअली _ऑफिशियल असं आपलं Instagramचं पेज आहे. त्याला फॉलो करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फॉलो करा. ओके. तुम्हाला मी सांगू का? एक्स्ट्राऑर्डिनरी कालपासून मी त्याच्यावर सुद्धा रील्स अपलोड करतोय. स्क्रोल करतोय म्हणजे बघतोय मी इथे लक्षात घ्या व्ह्यूज खूप आहे. तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे. मला तुम्हाला सपोर्ट करायचंय. माझं म्हणणं तुम्हाला पटलं का? ह्या दोन्ही गोष्टी केल्याशिवाय होणार नाहीये लक्षात घ्या. या दोन्ही गोष्टी केल्याशिवाय होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही फक्त थिअरी करून चांगले मार्क मिळवाल त्याला काही अर्थ नाहीये. फक्त न्यूमेरिकल्स जर केले असतील तर पटकन डेफिनिशन डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज एवढं करा. मुलांचं चुकतं कुठं माहितीये का फिजिक्स तयारी करताना? डेरिव्हेशन्स. हे डेरिव्हेशन 4 वेळा लिहा, 5 वेळा लिहा असे उद्योग करत बसतात. असलं काही करायचं नाही लक्षात घ्या. माझं ऐका. माझं ऐका. माझ्यावर विश्वास ठेवा. 2 महिने नाही, सीईटी होईपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. त्यानंतर तुमचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. अरे, पेढे घेऊन तुम्ही माझ्याकडे येणार मला माहिती आहे. यावर्षी इतकी मुलं पेढे मला मिळालेत. कोणत्या गोष्टींची? प्लेसमेंट. फायनल इयर झालाय मुलांचा. जी पहिली बॅच होती माझी कोव्हिडची, दुसरी बॅच यांचे इतके मला पेढे मिळालेत की विचारूच नका. तुमच्याकडनं पण तीच अपेक्षा आहे. रिझल्ट चांगला मिळवून दाखवूया आपण. ऑल द बेस्ट.